दरम्यान निशिकांत दुबेंनी दिलेल्या आव्हानावर आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांना धारेवर धरले की हे भाजपवाले दोन समाजामध्ये कशा आगी लावतात, कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात। हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही। तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं, सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय तर गेलेला आहे। पण हेच आहे की भांडणं लावायचं, खोटं बोलायचं, काहीतरी भयानक बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा। हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही। निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही। आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे।